तिला सतत चिंता भासत असते. ज्या व्यक्तीच्या वारंवारच्या लेखांच्या त्याच्या डोक्यामध्ये येत असतो, अशा चिंता करणाऱ्या लोकांना, सतत डोक्यामध्ये विचार करणाऱ्या लोकांसाठी हा युग आहे. तर मी सुद्धा मारे तुम्हाला मी माझ्या मोटिवेशन चॅनलवरती आज मी तुम्हाला चिंतेचे निवारण करा, सतत विचार करणाऱ्या लोकांसाठी हा युग मी घेऊन येत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, चिंता करू नका. जर चिंता तुम्हाला एका उदाहरणाद्वारे सांगणार आहे, जर एखाद्या दुधाची बकेट आहे, आपण बादलीमध्ये दूध काढतो आणि बादलीमध्ये काढून जर तुम्ही जर दुसऱ्या पात्रामध्ये टाकलं, एखाद्या दुसऱ्या बासनामध्ये टाकलं, तर त्याचा आकार कसा होतो? तर त्याचा आकार त्या बादलीसारखाच होतो, त्या पात्रासारखाच होतो. म्हणून तसा विचार अमर्यादित आहे. विचार जे भरपूर असे मोठे मोठे न थांबणारी गोष्ट म्हणजे विचार. सतत विचार करतात. विचार करणाऱ्यासाठी सुद्धा 2-3 प्रकारचे विचार असतात. कोणी म्हणतो कर्जापायी मी विचार करतोय, कोणी म्हणतो माझ्यावर कर्ज आहे, कोणी म्हणतो माझ्या मुलीचं काय होईल, कोणी म्हणतो माझ्या भविष्याचा काय होईल, असं विचार करतात. अरे जे होईल ते करा ना, काम करा ना. तुम्हाला काही विचार करायची गरज नाही. तुम्ही चिंता विचार करत असाल कोणा तर काहीच नसतं, काहीच घेणं नसतं. त्यांची जीवन हे ना अतिशय मजेशीर असतं, तरी सुद्धा ते चिंता करत असतात, सतत विचार करत असतात. अशा सर्व काही त्याला उपलब्ध असतं. तुम्हाला सांगतो, एखादा विचार करायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादा समजा धोका दिलेला आहे, धोका दिल्यानंतर आपण विचार करता असतो, डिप्रेशनमध्ये जात असतो, डिप्रेशनमध्ये. आणि सतत ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला आहे ना, तुमच्यासाठी धोका दिल्यानंतर तुम्हाला 2च गोष्टी असतात. एक विचार करता रडत बसा, एक रडत बसा, नाहीतर त्याच मोटिवेशनला, त्याच विचाराला तुम्ही चांगल्या कामाला लावा. जर ज्यावेळेस आपला धोका भेटतो ना, त्या विचाराला जर त्यावेळेस आपण एखाद्या मुलीनं किंवा एखाद्या कामामध्ये किंवा एखाद्या मुलाला धोका दिलेला आहे, तर धोका जर तुम्हाला जर दिला असेल ना, तर तुम्हाला चांगल्या मार्गाने ती ऊर्जा आहे ना, तुम्हाला वापरामध्ये आणायची. ती ऊर्जा जर तुम्ही जर चांगल्या जर कामासाठी लावलं, असं करून टाका त्या व्यक्तीने तुम्हाला धोका द्यायला ना, काहीतरी मोठं अचीव करून दाखवा. इतकं मोठे बना की समोरच्या माणसाला पस्ताव झाल्या पाहिजे, समोरच्या व्यक्तीला पस्ताव झाल्या पाहिजे. असं काही बना की त्याची नजर तिच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला दाम केला पाहिजे. तो व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी तरसल्या पाहिजे. सगळ्यांना एकदम महान व्यक्तीला, कारण की ज्यावेळेस धोका बनतो ना, म्हणून इतिहास सुद्धा घेऊ शकतो, इतिहास सुद्धा बनू शकतो आहे. असा विचार तो सतत विचार करणे. त्याच्यासाठी तुम्ही सतत विचार करण्यासाठी तुम्हाला पहिला नेम सांगणार आहे, तुम्ही व्हॅल्यू करणे. तर तुम्हाला व्हॅल्यू करायची नाहीये, व्हॅल्यू करायची नाहीये. कारण की आपण व्हॅल्यू करत असतो आणि आपलं नको जीवन त्याच्या विचारानं आपण जगत असतो. अशा व्यक्तीला व्हॅल्यू करतो, त्याला स्वतः लागतं नसते, त्याच्या विचारानं आपण जीवन जगत असतो. कशाला व्हॅल्यू करायची? तुम्हाला उदाहरणार्थ व्हॅल्यू करायचं एक उदाहरण सांगतो. एखादा व्यक्ती जर एखाद्या स्पर्धा परीक्षेची जर तयारी जर करत असेल, तो एखाद्या ग्रामीण भागामध्ये एका ठिकाणी जर गेला असेल, मोठ्या ठिकाणी रिकामटेकडे माणसं जमलेले असतात आणि ते म्हणत असतात, काय तू काय कशाची तयारी करतो? तो म्हणतो मी या परीक्षेची तयारी करतोय, या परीक्षेची तयारी करतोय. म्हणजे परीक्षेची तयारी करतो म्हणल्यानंतर बाबा इतके पुस्तक वाचवायला त्याला भरपूर अभ्यास करावा लागतो, रात्रंदिवस जागावं लागतं. काही लोक वेळेत झाले म्हणजे असे लोक, कारण की व्हॅल्यू त्या विद्यार्थ्याची भाव दिली, त्या विद्यार्थ्याला त्या माणसाला व्हॅल्यू दिली, म्हणून त्याला व्हॅल्यू टाका. व्हॅल्यू ही मोठी चालू लागते. दुसरा नेक्स्ट पॉईंट आहे, तुम्ही जे विचार, ते सतत येणारे विचार आहे ना, तुम्हाला वही आणि पेन घ्यायचे आहे. दुसरा विचार काय आहे? वही पाहिजे, पेन पाहिजे. तुम्हाला जे अवतीभोवती आपण सर्व काही वातावरण असतं, सर्व समूह असतो, आयोजले असतात, ग्रुप असतात, मित्र असतात, सर्व काही असतात. परंतु आपला स्वतःचा वेदना स्वतःला कळतात त्या शब्दाद्वारे कधी सांगत नाही. शब्दावर आपण विचलित करू शकत नाही, मागू शकत नाही. म्हणून तुम्ही एक वही घ्या आणि एक पेन घ्या, आणि वहीवर आणि पेन घेतल्यानंतर जे थॉट, ते विचार तुमच्या मनाला देतात, ते वहीवरती लिहा आणि तुम्हाला उत्तर मिळेल. कारण त्याचे सोल्युशन मिळेल, त्याच्यावर पर्याय नाही. दुनियामध्ये कोणती गोष्ट अशी नाही की त्याच्यावर पर्याय नाही, की त्या वहीवर लिहिल्यानंतर तुम्हाला पर्याय कळतील. स्वतःच्या वेदना स्वतः स्वतःच कळत असतं. आपण फक्त आपले विचार हे आपल्याला मागायचे. तिसरी गोष्ट आहे मेडिटेशन. जर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय आहे मेडिटेशन. जर मेडिटेशन जर केलं तर तुमच्या पहिल्या तुम्हाला मेन जे सांगितले आहे, दुसऱ्या की मेन तुम्हाला वापरायची गरज आहे. सगळ्या उठल्यानंतर तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. सगळ्या उठल्या तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन 2-4 प्रकारचं असतं. मेडिटेशन 2-3 प्रकारचे असते. मेडिटेशन 2-3 प्रकारचे म्हणजे एखाद्या रनिंग करणे, व्यायाम करणे, योगा करणे, सगळ्यांकडे एखाद्या चांगल्या ठिकाणी खेळायला जाणे, एकांत राहणं, असं मेडिटेशन करत आहे. तर तुम्हाला मेडिटेशन केलं ना, तर त्याच्याबरोबर एकदम शांत वाटेल तुम्हाला. तुम्ही
चिंताजनक वशाल तुम्ही चिंतापासून दूर होता सतत येणाऱ्या विचारापासून तुम्ही दूर वशाल तुम्हाला चिंता करण्याची गरज राहणार नाही चिडचिडेपणा येणार नाही म्हणून मित्रांनो मी सुद्धा मायरे जर तुमच्या स्वप्नाला सपोर्ट करतो जर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी व्हिडिओ बनवण्यासाठी मला अजून मोटिवेट होईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भारत